समर्थ। कोमलवाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे श्रीराम समर्थ। श्रीराम धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढे, या नाव साधक श्रीराम। समर्थांच्या साधक लक्षणांचं चिंतन आपलं सुरू आहे, म्हणजेच दासबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। कारण हा दासबोधातलाच समास आहे, फक्त ती दासबोध श्रवणाच्या आधीची पूर्वपीठिका आणि बैठक म्हणून मन तयार व्हावं, माझं चित्त तयार व्हावं, माझ्या वृत्तीमध्ये रामरूप सतत अखंडपणानं असतं, पण मला त्याची जाणीव नसते। पहा, माझ्याकडून जे कार्य करून घेतलं जातं ना, नेहमी विचार करा, कोणतंही काम, कोणतंही कार्य, कोणताही विचार हा भगवंताच्या अस्तित्वाशिवाय आपल्या मनातून व्यक्त होऊ शकत नाही। मी जेव्हा माझा एखादा विचार व्यक्त करतो ना, तेव्हा त्या विचारांच्या पाठीमागे असणारा जो विचार असतो, त्या विचारांच्या मागे असणारी जी शक्ती असते, त्या विचारांच्या मागे असणारा जो प्रभाव असतो, कारण मी विचारत असताना माझ्या मागे त्या विचारांची एक शक्ती काम करत असते, आणि ती शक्ती म्हणजे परमेश्वर असतो, ती शक्ती म्हणजे सद्गुरू आहेत, ती शक्ती म्हणजे आमचे संत आहेत, ती शक्ती म्हणजेच माझे समर्थ आहेत। आणि समर्थांनी हा विचार इथे सांगितला की अध्यात्म आणि परमार्थ आम्हाला जीवनामध्ये ते जीवनात जगायचं आहे। अध्यात्म जीवन जगण्यासाठी ही साधक लक्षण आहेत, केवळ ऐकण्यासाठी आणि नुसती श्रवणासाठी सांगितले तसं मला वाटत नाही। कारण श्रवणानंतर चिंतन आणि मनन करणं आवश्यक असतं। आपण जेवण करत असताना असं होतं का की घासामागे घास घातला, अवकाश नाही चावायला, समर्थांनीच वर्णन केलं की नाही। जेव्हा आम्ही एखादा घास भरवतो तोंडामध्ये, किंवा जेवण करतो, किंवा काही ते जेव्हा आम्ही खाद्यपदार्थ खातो, तेव्हा तो पदार्थ सहजरित्या चावला जातो की नाही? सहज आम्ही चावत असतो तो पदार्थ, आणि तो चावत असताना ते चावणं म्हणजे त्याचं रवंथ, त्याचं चिंतन करणं असं आहे की हे अध्यात्म श्रवण करत असताना, अध्यात्म चिंतन करत असताना समर्थांनी फार सुंदर विचार सांगितला की ते करत असताना धरी श्रवणाची आवडी। पहा, आपण आधी पाहिलं की जो विचार ज्याचं चिंतन केलं तेच परत या ओळीमध्ये समर्थांनी पुन्हा उद्धृत केलं। कसं असतं की सद्गुरू दयाळू आहेत, कृपाळू आहेत, हे याचं लक्षण आहे। सद्गुरू आपल्याला नाम देतात, ते नाम आपण श्रद्धेने घेतो आणि घ्यावं। नाम घेतानाची जी श्रद्धा असते ना, ती जीवनाच्या अखेरच्या प्रवासापर्यंत टिकवून ठेवावी लागते। नाम घेताना जी माझी श्रद्धा, नाम घेतानाचा माझा जो भाव असतो, नाम घेतानाची माझी जी सद्गुरूंच्या चरणी म्हणजे माझ्या समर्थांच्या चरणी निष्ठा होती आहे, ती निष्ठा अखंडपणानं राहणं म्हणजे खऱ्या अर्थानं नाम घेणं। नाम घेतल्यानंतर सद्गुरू काय करतात? नाम दिलं, साधकाला नाम दिलं। नाम दिल्यानंतर सद्गुरूंनी आपली शक्ती जी असते ना, ती नामाबरोबर शिष्याच्या मध्ये ती संक्रमित केलेली असते। अनुग्रह घ्यायचा,
गुरुमंत्र घ्यायचा, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही आहे. साधक लक्षणाची पार्श्वभूमी पाहतो होतो आपण. ही नाम घेतल्यानंतर सद्गुरूंनी नाम दिलं, नाम घेतलं. नाम घेताना मी श्रद्धेनं नाम घेतलं, कारण श्रद्धा सुद्धा माझी अशी होती की मी सद्गुरूंचं नाम घेतोय. माझी एका बाजूला परमार्थाची श्रद्धा होती, दुसऱ्या बाजूला माझ्या प्रपंचाचे विचार होते, तिसऱ्या बाजूला माझे व्यवहाराचे विचार होते, चौथ्या बाजूला माझे घरादाराचे विचार होते, पाचव्या बाजूला माझे मुलाबाळांचे विचार होते. जे काही होते ते मला नाम घेतानाचे माझे जे विचार आहेत ना, ते सगळे विचार सद्गुरूंच्या त्या नामाच्या माध्यमातून दूर झालेले असतात आणि एकच एक सद्गुरूंची कृपा त्या नामाच्या पाठीमागे आपल्याबरोबर आलेली असते. सद्गुरूंचं नाम इतकं सर्वसामान्य समजू नका. सद्गुरूंचं नाम मिळणं, सद्गुरूंच्याकडून गुरुमंत्र अनुग्रह मिळणं म्हणजे जीवनाच्या उद्धाराच्या दिशेनं आपल्याला सद्गुरूंनी अशी मुक्त चिंतनासाठी दिलेली वाट मोकळी करून देण्याचा प्रकार आहे तो. आणि कुठेही अडथळा येणार नाही, कुठेही अडथळा येणार नाही. एकदा नाम दिलं की झालं, मी सद्गुरूंचा आणि सद्गुरू माझे आहेत अशी माझी दृढ श्रद्धाच असली पाहिजे. सद्गुरूंनी नाम दिलं त्याच्यानंतर माझं काम सुरू होतं, म्हणजे कार्य सुरू होतं की त्या नामाचं मला स्मरण ठेवावं लागतं. आणि जर मी नाम घेतलं आणि स्मरण ठेवलं नाही तर मग मरण आहे. नाम घेतलं आणि स्मरण नसलं की मग मरण. तसं इथे समर्थांनी म्हटलंय की जर परमार्थ करायचा आहे तर धरी श्रवणाची आवडी, श्रवणाची आवड धर, श्रवणाची गोडी ठेव, श्रवणाच्या माध्यमातून तू अद्वैत निरूपणाची गोडी ठेव. म्हणजे नुसतं वरवरचं चिंतन करू नकोस, वरवरचं श्रवण करू नकोस, तर ते श्रवण करत असताना, चिंतन करत असताना, मनन करत असताना त्याच्या पाठीमागे तुला ज्या ठिकाणी द्वैताचा स्पर्श होत नाही किंवा होणार नाही अशा अद्वैताचं श्रवण करायचं आहे. म्हणजे तिथे द्वैत भाव नाहीये, जिथे द्वेष नाहीये, जिथे मत्सर नाही, जिथे तिरस्कार नाही, अशा ठिकाणी तुला जायचं आहे. म्हणून मनने अर्थांतर काढी. मननानं चिंतन आणि चिंतनाच्या नंतर श्रवण, चिंतन आणि मनन हे तिन्ही महत्त्वाचे विषय आहेत. त्या मननानं मी त्याच्यातले चांगले अर्थ जे आहेत, त्याच्यातला चांगला विचार जो आहे तो विचार मी श्रवण करावा, त्या विचारांच्या माध्यमातून मी कार्य करावं. आणि या विचारांचा मागोवा घेण्यासाठी संतांनी आणि सद्गुरूंनी आपल्याला एक सुंदर अशा प्रकारचा हा साधक प्रवास, साधनेचा प्रवास कसा असावा याचं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला आपल्या साधनेची वाटचाल सुरू ठेवायची आहे. जय जय रघुवीर समर्थ